नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. बाबासाहेबांच्या विचारांनी भरलेल्या आणि सांस्कृतिक तेजाने उजळलेल्या मेघा रे मेघा या भव्य सांस्कृतिक व प्रबोधनात्मक सोहळ्यात संविधान रक्षणाचा ठाम निर्धार पुन्हा एकदा बुलंद झाला. या कार्यक्रमात आरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष प्राध्यापक विलास शेजूळ यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर तीव्र शब्दात प्रहार केला. मेघा रे मेघा कार्यक्रमात संविधान रक्षणाचा निर्धार. भूषण गवईंनी संविधानाची मर्यादा ओलांडली. प्राध्यापक शेजूळ म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिक सर्वोच्च न्यायालयात गेले, पण गवई यांच्यासारखी प्रसिद्धी कोणालाच मिळाली नाही. मात्र त्यांनी संविधानाचा जो उघड अपमान केला ते आजवर कुणीही केला नाही. मागासवर्गीय समाजातून येऊनही बाबासाहेबांनी दिलेल्या संविधान मूल्यांचा आदर न राखणे ही मोठी शोकांतिका आहे. शेजूळ पुढे म्हणाले, बाबासाहेबांचा उद्देश होता वर्ग निर्मितीचा, जातीनिहाय विभागणी नव्हे. पण न्यायमूर्ती गवई यांनी जातीचे उपवर्गीकरण करून बाबासाहेबांची क्रांतीच अडवली. जात व्यवस्था नष्ट करण्याऐवजी तिला बळकट करण्याचा प्रयत्न केला. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. या सभागृहात त्या क्षणी टाळ्यांचा गडगडाट उसळला आणि संविधान रक्षणाचा संकल्प पुन्हा दृढ झाला. 25 नोव्हेंबरची महाघोषणा याच ठिकाणी प्राध्यापक शेजूळ यांनी सर्वांना आवाहन केले. 25 नोव्हेंबर दादर शिवाजी पार्क येथे संविधान महासन्मान सभा आयोजित केली आहे. या आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने हजर व्हावे असे आवाहन केले. सांस्कृतिक सोहळ्याची झलक. रंगतदार वातावरणात मेघा रे मेघाचे संस्थापक ॲडव्होकेट मधुकर पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेबांना वंदन करत सुमधुर भीमगीते सादर केली. ताल, स्वर आणि ऊर्जेने निखळलेल्या या सादरीकरणात संपूर्ण प्रेक्षक वर्ग भारावून गेला. मान्यवरांची उपस्थिती. कार्यक्रमाला नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनचे जनरल मॅनेजर व समितीचे महासचिव प्रताप नितनवरे साहेब, उपाध्यक्ष प्राध्यापक भरत जाधव साहेब, संघटक शरद कलावंत साहेब, उद्योजक अनिल भवार साहेब, खजिनदार संतोष जाधव साहेब अशा मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे भारतभर लाईव्ह प्रक्षेपण हर्षवर्धन गायकवाड यांनी केले. पाहुण्यांचा संविधान प्रत देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार. या भव्य सोहळ्याचे रसाळ प्रभावी सूत्रसंचालन व आभार समाधान मोरे यांनी करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचा आत्मा असणारं भान ठेवलं. समारोप. संविधान मूल्यांचा गौरव, समाज जागृतीचा संदेश आणि सांस्कृतिक उत्साहाचा संगम असलेला मेघा रे मेघा सोहळा उत्साहात जल्लोषात संपन्न झाला. मी मुंबई प्रतिनिधी विजय गायकवाड. करतो की आपण त्याचा सन्मान करू. जरा जोरदार टाळ्या मॅडमसाठी. त्यानंतर अलका राजेंद्र तिवारी मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होत आहे. योगा शिक्षिका आहेत ग्रामीण शिक्षण संस्था कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये. त्यानंतर राजेंद्र तिवारी प्राचार्य यवतमाळ कॉलेज यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्या. त्यानंतर वीरेंद्र रत्ने कवी वीरेंद्र रत्ने साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे सरांच्या हस्ते. तर डॉक्टर क्रांती परिवार यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. यांना सुद्धा विनंती करतो की आपण विचारू क्रांती परिवार मॅडम. त्यानंतर यानंतर सन्मानित लता वीरेंद्र रत्ने यांचा सुद्धा विनंती आहे की यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होत आहे. लता वीरेंद्र रत्ने. नंतर झासर योगा शिक्षक नाहीये. नंतर सोमा चाऊ ठाकर तलाठी सजा गावसर.
या ठिकाणी सन्मान्य ॲडव्होकेट उदयजी रसाळ साहेब, माजी नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना विनंती करतो की कृपया आपण विचारमंचावरती यावं अशी आपल्याला विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या सर्वांसाठी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील आपलं नगरग्रस्तांना सभापती असताना महानगरपालिका बुलंद आवाज अन्यायाच्या विरुद्ध ज्यांचा आवाज उठतो आणि त्यांचं कर्तृत्व आहे असे उदयजी रसाळ साहेब यांचा सन्मान या ठिकाणी प्राध्यापक विलाजी शेजूर साहेब आणि समितीच्या मार्फत होईल अशी मी विनंती करतो. या ठिकाणी संविधानाची प्रत आणि गुलाब पुष्प देऊन साहेबांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. पुन्हा या ठिकाणी आलेल्या सर्वांचं शब्दसुमनांनी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आपण सर्वजण अजून या ठिकाणी कार्यक्रम बाकी आहे. हे कार्यक्रम संपूर्ण म्हणजे सत्तर तासामध्ये कार्यक्रम झाला असं नाही. अजून आपल्याला कार्यक्रम ऐकायचा आहे. अजून भाग 2 या ठिकाणी होणार आहे. थोडासा ब्रेक या ठिकाणी आपण 15 मिनिटाचा घेणार आहोत. यामध्ये आपल्याला सन्माननीय प्राध्यापक विलास शेजूर साहेब यांचं मनोगत या ठिकाणी आपल्याला ऐकायचं आहे. जरा जोरदार टाळ्या प्राध्यापक विलास शेजूर साहेब यांच्यासाठी. उन्नती करण्याचा धसा घेतलेला होता आणि आज ज्यांच्यामुळं आपण या ठिकाणी आहोत अशा महिला शोषित पीडित घटकांचे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो आणि आजच्या या छोट्याशा कार्यक्रमाला सुरुवात करतो. आरक्षण बचाव समितीच्या वतीनं या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आरक्षण म्हटलं की केवळ बौद्ध आणि याच लोकांचं आरक्षण आहे असा अपप्रचार आपल्या भारत देशामध्ये केला गेला आणि या देशातील बहुसंख्य हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम यांना सर्वांना आरक्षण मिळालेलं आहे. परंतु आपल्यात असलेली विषमतामुळे आपण एकत्र येत नाही. आज आपण 2-3 गोष्टीची चर्चा करू की मणिपूरमध्ये जी घटना घडली 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की मैथिली या जमातीला अनुसूचित जमातीचा समावेश करण्यात यावा. खरं बघितलं तर या देशात बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे. हा देश संविधानानं चालतो. हायकोर्टानं राज्य सरकारला आदेश करणं ही फार वाईट गोष्ट आहे आणि तसा निर्णय आला हायकोर्टाचा. तसा कुट्टी जमात जी अगोदर अनुसूचित जमातीची होती त्यांच्यामध्ये आणि मैत्री जमातीमध्ये प्रचंड वाद झाला, जातीवाद झाला, भांडण झालं, संघर्ष झाला. याच्यामध्ये आपण 2-3 महिन्यापूर्वी ऐकलं असेल की महिलांची नग्न धिंड काढून प्रचंड अन्याय झाला त्या आदिवासींवर. आरक्षित घटकाला भारताचं संविधान काय सांगतं की आपला देश पूर्ण एक राष्ट्र बनवण्यासाठी शोषित पीडित घटकांसाठी आरक्षण दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, गुजरातमध्ये ओबीसीचं आरक्षण, ओबीसीच्या आरक्षणामध्ये आमचा समावेश करण्यात यावा म्हणून पाटीदार समाज आंदोलन करून आहे. उत्तर प्रदेशमध्ये, उत्तर भारतामध्ये जाट समुदाय आणि ओबीसी मध्ये आपल्याला समावेश करण्यात यावा म्हणून आंदोलन झालं. हा मोठा वाद या दोन्ही घटकांमध्ये आज देशभर आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे लाखाने मोर्चे निघाले आणि त्यांचीही लाखला तीच मागणी होती की आमचा समावेश ओबीसी मध्ये करण्यात यावा. आणि म्हणून आज देशामध्ये ओबीसी विरुद्ध वरच्या जाती यांच्यामध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष आपण थोडं लक्षात घेतला पाहिजे. त्यापुढे ओबीसी आणि वरच्या जातीमधला संघर्ष संपला, लावून मस्त शांत बसले. मग एसटी यांचं आरक्षण संपवण्यासाठी परत एक डाव टाकला गेला. 1 ऑगस्ट 2024 मध्ये उपवर्गीकरणाचा निर्णय कोर्टाने दिला, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. त्याच्या अगोदर वेगवेगळे जजमेंट झाले. आमच्या ॲडव्होकेट वकील साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचं नेहमी सातत्याने त्याच्यावरती व्याख्यान होत असतं. हा निर्णय आला. आरक्षण बचाव समितीनं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कल्याणमध्ये परिषद घेतली या उपवर्गीकरणावरती आणि महाराष्ट्रभर याच्यावरती चर्चा घडून आणली. मित्रांनो, उपवर्गीकरण म्हणजे काय की 15%
केंद्राचं जे आरक्षण आहे किंवा 13% जे राज्याचं आरक्षण आहे ते वेगवेगळ्या जातीत वाटल्या जावं, समान वाटणी करावी त्या जातीला. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या जेवढ्या क्रांत्या झाल्या आतापर्यंत त्या क्रांत्या वर्गीय क्रांत्या झालेल्या आहेत, वर्गाने क्रांती केलेल्या आहेत. आणि भारतामध्ये आतापर्यंत क्रांती का नाही होऊ शकली, तर कारण भारतामध्ये जाती व्यवस्था आहे. या शोषणाची व्यवस्था जी आहे त्याचा आधार ही जात व्यवस्था आहे. आणि या जात व्यवस्थेमुळे या भारतामधला समाज बदलत नाही आणि बदलू शकणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी, शाहू महाराजांनी सुरुवातीला डीकास्टिझमचा नारा या देशामध्ये लावला. आरक्षण कोणी सुरू केलं? बाबासाहेब आंबेडकरांना त्याचा सिंबॉल लावून टाकला. या देशात समानता यावी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जसा रयत जगत होता तसा या देशातला माणूस समानतेने जगला पाहिजे. त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची संकल्पना मांडली. त्यांनी एक शब्द प्रसिद्ध केला, आता नव्या लोकांना माहिती असतील, विद्वान लोक या ठिकाणी बसलेले आहेत. रिलिजियस ब्युरोक्रेसी. रिलिजियस ब्युरोक्रेसी हा शब्द शाहू महाराजांनी आणला आणि सर्व जाती धर्मांना या प्रशासनामध्ये जोपर्यंत प्रतिनिधित्व मिळत नाही तोपर्यंत या देशातला जातीवाद खतम होणार नाही. आणि जोपर्यंत जातीवाद खतम होणार नाही तोपर्यंत या देशामध्ये लोकांवरती अन्याय होत राहतो. आरक्षणाचा उद्देश प्रतिनिधित्व होतं. या समाजाला पिडलेल्या, मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्याक लोकांना प्रशासनामध्ये आणि सत्तेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, हा उद्देश होता. आज संपूर्ण देश पातळीवरती आम्ही गरीब आहोत, आम्हाला आरक्षण द्या. आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम अजिबात नाही. तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्ही आरक्षित गटमाग मागणं हे सगळं चुकीचं आहे. आज या देशामध्ये जे न्यायालयाकडे चर्चा होती, आता काल परवा ते काय त्याचं नाव, ते सुप्रीम कोर्टाच्या जे आपल्याला जबाबदारीनं बोलतो भूषण गवई बापाने आंबेडकरी चळवळीची पूर्ण देशभर वाट लावली आणि त्याचा जाप आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये शोषित, पीडित, माग, नाग, समाज आणि इतर ज्या जाती असतील या जातीचे दुःख समान आहे. त्यांना या देशामध्ये ऐतिहासिकरित्या अस्पृश्य समजलेलं आहे. आणि ते त्यांचं शोषण जर घडवायचं असेल तर जाती व्यवस्थेमुळे या घटकामध्ये असलेलं दुरावा कमी करण्यासाठी त्यांना शेड्यूल तयार केलं. शेड्यूल. बाबासाहेबांनी जातीला आरक्षण नाही दिलं, बाबासाहेबांना शेड्यूल तयार केला, वर्ग तयार केला. कारण जोपर्यंत वर्ग या देशामध्ये तयार होणार नाही तोपर्यंत या देशातला विषमता हटणार नाही. हा आपला काल परवाचा जिथं जातो तिथं बहुत लोक तसंच काय करतात. काय त्या जातीचा फालतू अभिमान बाळगतो. भूषण गवई नावाचा माणूस देशभर काही बनवतो, क्रिमिनल लागलं पाहिजे पण इथं तज्ञ बसलेले आहेत. जात म्हणून त्याचा कधी अभिमान बाळगण्याचं कारण नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिला. या संविधानामध्ये बाबासाहेबांनी वर्गीय क्रांती करण्याचा संदेश दिला, समानतेचा संदेश दिला. आणि या माणसानं बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीला नख लावण्याचं काम केलं. आणि आमची माणसं ज्या ठिकाणी गेले तो बाबासाहेबांचं नाव घेतो. या देशातला जाता जाता मी तुम्हाला एक फक्त उदाहरण देतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. बंधूंनो, एक वाघ खड्ड्यात पडतो जंगलामध्ये आणि पडल्यानंतर तो रस्त्याने चालायला लागतो, तेवढ्या त्याच्या अंगाचा वास येतो. चालता चालता तो गाढवाला विचारतो की काय झालं, तू नाक काढून रडतो. गाढव बिचारा खरा, तो म्हटला साहेब तुमच्या अंगाचा वास येतो. त्या वाघाला राग आला, त्याने लगेच त्याला मारून टाकलं. आता ही घटना त्या माकडानं बघितली वरच्या झाडावरच्या. मग वाघ पुढे गेला आणि त्या माकडाला विचारलं की अरे माझ्या अंगाचा वास कसा येतो. माकडानं बघितलं, गाढव खरं बोलला तर मारून टाकला. मग माकडाने काय केलं, माकड म्हणे साहेब तुमच्यासारखा सुगंध या जंगलात कुठंच येत नाही. वाघानं ओळखलो, लबाड बोलतो. त्याला खाली बोलवलं, शाबासकी देतो तुला येत. खाली बोलवलं, खाली आल्याबरोबर मारून टाकला. आता ह्या सगळी घटना एक कोल्हा दुरून बघत होता आणि कोल्ह्यानं बघितलं अरे गाढव खरं बोलला तरी मारला. आणि आपली चतुरी दाखवायला गेला माकड तरी वाघानं मारला. आणि मग हात वाघ त्या कोल्ह्याजवळती गेला आणि त्यांनी म्हटलं की माझ्या अंगाचा वास कसा येतो. आता कोल्हा फार लबाड असतो, चतुर असतो. तो म्हटला राजेसाहेब तुम्ही या जंगलाचे राजा आहात, मला 8 दिवस झाले सर्दी झाली, मला वासच येतो. अरे ते वाघ आर मला त्याला वास येत नाही म्हणून त्याला मारावं का जिवंत ठेवावं.
जाऊ दे, याच्या डोक्याला डोकं लावून नको, निघून गेला. या देशामध्ये स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारे हे डुप्लिकेट लेखक किती असतात आणि साहित्यिक जरा समजून घ्या. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की एक माणूस जर शिकला तर देश समाज बदलू शकतो, देश बदलू शकतो. हे माणसं आरक्षणाचा फायदा घेतला सगळेजण. आंबेडकरवादी म्हणतात स्वतःला, बरं एवढं डुप्लिकेट आहे. कोणतरी मला काल परवा सांगत होता, कोणत्या 40 पुस्तकं लिहिली. म्हणजे ते पुस्तकही जाळा आणि त्याच्यावर नुसती पुस्तकं जाळू नका, त्यालाही जाळून टाका. कारण समाजाला दिशाभूल करणारं साहित्य 75च्या नंतर 2025 पर्यंत इथं उत्पन्न होत आहे, हे सर्व डुप्लिकेट आहे. सर्वच्या सर्व नाही, काही प्रामाणिक पण असते, त्याची संख्या कमी असते. जशी त्या कोल्याला सर्दी झालेली आहे तशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा या देशामध्ये सत्यानाश करण्यात आलो आहे. तरी हे स्वतःला आंबेडकरवादी समजणारे लोक त्या कोल्याची सर्दी झाल्याप्रमाणे सुरक्षितपणे अंतरला आणि अशिक्षित समाज आज रस्त्यावर उतरतो, झगडतो, त्याच्या परिस्थितीला झगडतो. शिक्षणाचं वाटोळं झालं, सगळ्यांचंच झालं. आज आमचं आरक्षण भरलंच नाही, आरक्षण भरलं नाही आणि नव्यानं प्रायव्हेटेशन आणून आरक्षण संपवलं. तरी आमचे हे कोलोबाचे ज्याने बाबासाहेबांचं आरक्षण घेतलं ते लोक त्या कोल्यासारखी त्यांना सर्दी झालेली आहे. ते कधीही समाजाच्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाही. पण बंधूंनो, नाराज होण्याचं कारण नाही, त्यांच्यासाठी सुद्धा एक आपल्याकडे उपाय आहे. यानंतर असा कोणी कर्मचारी, कोणी विद्वान दिसला तर त्याला साधा एक सरळ आहेर करायचा, चोळी आणि बांगडीचा. एक चोळी आणि बांगडी त्याला साडी द्यायची आणि तो तसाच राहणार. आम्ही लढणार आहोत, परंतु या देशात समानता येणार आहे. आपण सर्वजण जरी आरक्षण मागत असलो तरी आपला बाबासाहेबांनी देशाचं संविधान लिहिलं आणि देशामध्ये राष्ट्रीय एकता निर्माण होणे हा त्याचा उद्देश आहे. आणि आपलं एक राष्ट्र सर्वांची समानता येणे एवढा उद्देश आहे. हीच चळवळ आम्ही पुढे घेऊन जाऊ. आरक्षणाच्या बाबतीत आम्ही लढत राहणार आहोत. त्या SC आणि ओबीसीच्या आपल्या सर्वांचं आम्हाला सहकार्य पाहिजे. यासाठी आम्ही या माध्यमातून जनजागृती केलेली आहे. तुम्ही फार शांतपणे मला ऐकून घेतलं आणि आता नाश्त्याची वेळ झालेली आहे. खूप छान गाणं चालू आहे हिंदी चित्रपटाचे. तुमचा आणि त्यांचा चांगला संवाद चालू आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी मी माझे लांबलेले जे विचार आहेत ते थांबवतो. जय संविधान, जय भारत. अध्यक्ष आहेत, मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण विचार मंचावरती जोरदार टाळ्यामध्ये साहेबांचं स्वागत करू. यानंतर आरक्षण बचाव समितीचे जे सर्व पदाधिकारी आहेत यांना सुद्धा मी विनंती करणार आहे की आपण विचार मंचावरती यायचं आहे. सर्वप्रथम या ठिकाणी या आरक्षण बचाव समितीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय प्राचार्य विलास केंद्र साहेब, ग्रामीण शिक्षण संस्था कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ठाणे यांना विनंती करतो की विचार मंचावरती आपण स्थानापन्न व्हावं. त्यानंतर आदरणीय प्राध्यापक भरत जाधव साहेब, उपाध्यक्ष आरक्षण बचाव समिती, त्याचबरोबर ते अखिल भारतीय डिवाइड ह्युमन राईट्स संस्थापक अध्यक्ष आहेत. यानंतर सन्माननीय प्रतापजी नितनवरे साहेब, महाप्रबंधक वस्त्र मंत्रालय भारत सरकार महासचिव आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करणार आहे की विचार मंचावरती आपण स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर सन्माननीय कोषाध्यक्ष आहेत श्री संतोष जाधव सर, संस्थापक अध्यक्ष आयडियल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर.
एकदा जोरदार टाळामध्ये या कार्यक्रमाचे मास्टर माइंड म्हणून त्यांची सध्या भूमिका आहे मला सांगतो. हा एवढा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे त्यांच्या प्रयत्नाने विशेष प्रयत्न आहे. त्यानंतर संघटक आदरणीय शरद कलावंत साहेब, क्रीडा अधिकारी भिवंडी निजामपूर महानगरपालिका यांना सुद्धा मी विचारमंचावरती येण्याची विनंती करतो. त्यानंतर सन्माननीय पद्मा मधुकर पाटील मॅम यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण विचारमंचावर आजच्या कार्यक्रमाच्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निवेदिका यांना फाउंडेशनच्या सन्माननीय अध्यक्षा यांना सुद्धा विनंती करतो की आपण विचारमंचावर जोरदार टाळ्या घालण्यासाठी झाला पाहिजे. त्यानंतर संघटक आदरणीय प्राध्यापक विठ्ठल मस्के सर, क्रीडा शिक्षक आचार्य मराठी महाविद्यालय चेंबूर यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण विचारमंचावरती यावं. त्याचबरोबर संघटक आदरणीय मनोजी जाधव साहेब, टेक्निशियन JCM 4 ऑर्डन्स फॅक्टरी ऑल इंडिया डिफेन्स फेडरेशन अंबरनाथ यांना सुद्धा मी विनंती करतो की कृपया आपण विचारमंचावरती स्थान पालन. त्यानंतर सन्मान्य सल्लागार आदरणीय ॲडव्होकेट शंकर रामटेके साहेब, सरकारी वकील आणि जिल्हा सत्र न्यायालय कल्याण यांना सुद्धा विनंती करतो की आपण विचारमंचावर स्थान पालन. एकदा जोरदार टाळा मान्यवरांसाठी झाला पाहिजे. या आदरणीय सारिका सतीश जाधव मॅडम यांना विनंती करतो की आपण विचारमंचावरती स्थानापन्न होत आहे. माननीय माजी नगरसेवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका, त्यानंतर आणि आजचे सर्व सन्मान जे होणार आहे ते आदरणीय मानश्री मधुकर पाटील साहेब, अध्यक्ष ग्रामीण शिक्षण संस्था कला वाणिज्य महाविद्यालय हे त्यांचा सन्मान करणार आहे. या सर्व विशेष मान्यवरांचा सन्मान मधुकर पाटील साहेब करणार आहेत अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर अमृता विचार जाधव सामाजिक कार्यकर्त्या कल्याण पूर्व यांना सुद्धा विनंती करतो की आपण विचारमंचावर मी मधुकर सरांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी झाला पाहिजे. त्यानंतर मी नाव घेत आहे थोडा वेळ नाव काय म्हणून सन्माननीय प्रतिभा भोसले मॅडम, सामाजिक कार्यकर्ता यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण विचारमंचावरती यायचं आहे. त्यानंतर मी सारिका जगदीश जाधव मॅडम यांना सुद्धा विचारमंचावर आमंत्रित करतो. जरा जोरदार टाळ्या काढण्यासाठी आणि सरांना पुन्हा विनंती की आपण हे सर्व सत्कार करायचे आहेत. अविनाश गायकवाड साहेब यांना मी सुद्धा विनंती करतो की महिलांसोबत राहतात, त्यांचे प्रवक्ते म्हणून सुद्धा काम बघतात असे अविनाश दादा गायकवाड साहेब यांना विनंती करतो की आपण इतर मंचावर यावं. एकदा जोरदार टाळ्या गायकवाड साहेबांसाठी. यानंतर आमच्या आदरणीय मायाताई कांबळे मॅडम यांना सुद्धा विनंती करतो की इतर मंचावरती यावं. एकदा जोरदार सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा अशा मायाताई कांबळे मॅडम एकदा जोरदार मॅडम झाला पाहिजे. सरांना मी विनंती करणार आहे पाटील सरांना की आपण आपल्या हस्ते सर्व सन्मान करायचा आहे. खरं तर संविधानाची प्रत आणि गुलाब पुष्प देऊन हा सन्मान या ठिकाणी होत आहे. याची खरी गरज आहे संविधानाची. यानंतर सन्माननीय डॉक्टर विशाल निकाळजे साहेब यांना विनंती करतो की आपण सुद्धा विचारमंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. डॉक्टर विशाल निकाळजे सर. त्यानंतर सन्माननीय डॉक्टर गुलाबजी पवार साहेब यांना सुद्धा विनंती करतो की आपण विचारमंचावरती यावं. आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी साहेबांचा होत आहे.
यानंतर आदरणीय विचारजी जाधव साहेब यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा विचारमंचावरती यायचं आहे. आदरणीय विचारजी जाधव साहेब या सुद्धा कल्याणपूर्वच्या अतिशय उमद तरुण तडफदार व्यक्तिमत्व सामाजिक कार्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे असे विचारजी जाधव साहेब यांचा सुद्धा सर्व सन्मान मधुकर पाटील साहेब यांच्या शुभस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. जरा जोरदार झाल्या पाहिजे कार्यक्रमासाठी मित्रांनो. माननीय श्री विजयजी गायकवाड साहेब पत्रकार, इलेक्ट्रॉनिक्स अँड प्रिंट मीडिया आणि अतिशय हा कार्यक्रम लाईव्ह करण्यामागं त्यांचा हात आहे असे आमचे सन्माननीय विजयजी गायकवाड साहेब यांना विनंती करतो की आपण विचारमंचावरती यावं. एकदा जोरदार काळा साहेबांसाठी झाला पाहिजे. आरक्षण बचाव कृती समितीमध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावणारे आणि तिला आपल्या या प्रसिद्धीच्या गोतामध्ये आणणारे असे विजयजी गायकवाड साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. संविधानाची प्रत आणि गुलाबपुष्प या ठिकाणी सर्व मान्यवरांना या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे आरक्षण बचाव समितीच्या वतीने. नंतर माननीय ॲडव्होकेट शंकर रामटे यानंतर मान्य श्री मधुकर पाटील साहेब अध्यक्ष ग्रामीण शिक्षण संस्था कला वाणिज्य महाविद्यालय यांचा सन्मान आरक्षण बचाव समितीचे सन्माननीय अध्यक्ष प्राचार्य विलास शेजूळ साहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी आणि सर्व टीमसाठी सुद्धा. सामाजिक न्यायाच्या आपल्या लढ्याला नवीन ऊर्जा मिळो अशा शुभेच्छा या आरक्षण बचाव समितीला या ठिकाणी आणि पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने सुद्धा अशा शुभेच्छा त्यांना देतो. आरक्षण बचाव समितीचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक विलास शेजूळ साहेब यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. एकदा जोरदार करा आणि मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण आपल्या आसनं ग्रहण करावं अशी आपण विनंती करतो. स्थानापन्न व्हावं आणि सरांचं मनोगत या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे. विनंती करतो की आपण त्याचा सन्मान करा. जरा जोरदार काळा मॅडमसाठी. त्यानंतर झालं अलका राजेंद्र तिवारी मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. एकदा जोरदार काळा. त्यानंतर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होत आहे. योगा शिक्षिका आहेत ग्रामीण शिक्षण संस्था कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये. त्यानंतर राजेंद्र तिवारी प्राचार्य यवतमाळ कॉलेज यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होत आहे. जोरदार आहे. त्यानंतर वीरेंद्र रत्ने कवी वीरेंद्र रत्ने साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे सरांच्या हस्ते. तर क्रांती परिहार यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. यांना सुद्धा विनंती करतो की आपण विचारतो क्रांती परिहार मॅडम. यानंतर सन्मानार्थी लता वीरेंद्र रत्ने यांचा सुद्धा विनंती आहे की त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होत आहे. लता वीरेंद्र रत्ने. नंतर झासर योगा शिक्षक योगा शिक्षक नाहीये. नंतर सोमा चाऊ ठाकर तलाठी
सजा कावसकर सर्व या ठिकाणी सन्मान्य ॲडव्होकेट उदयजी रसाळ साहेब माजी नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना विनंती करतो की कृपया आपण विचारमंचावरती यावं अशी आपल्याला विनंती करतो. एकदा जोरदार सर्वांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आपल्या नगरग्रस्तांना सभापती असताना महानगरपालिकेला बुलंद आवाज अन्यायाच्या विरुद्ध ज्यांचा आवाज उठतो आणि ज्यांचं कर्तृत्व आहे असे उदयजी रसाळ साहेब यांचा सन्मान या ठिकाणी प्राध्यापक विलाजी शिरसाहेब आणि समितीच्या मार्फत होईल अशी मी विनंती करतो. या ठिकाणी संविधानाची प्रत आणि गुलाब पुष्प देऊन साहेबांचा सन्मान या ठिकाणी होता. पुन्हा या ठिकाणी आलेल्या सर्वांचं शब्द सुनाने मनापासून हार्दिक स्वागत करतो. आपण सर्वजण अजून या ठिकाणी कार्यक्रम बाकी आहे. हे कार्यक्रम संपूर्ण म्हणजे 70,000 कार्यक्रम झाला असं नाही. अजून आपल्याला कार्यक्रम ऐकायचा आहे. अजून भाग 2 या ठिकाणी होणार आहे. थोडासा ब्रेक या ठिकाणी आपण 15 मिनिटाचा घेणार आहोत. यामध्ये आपल्याला सन्माननीय प्राध्यापक विलास शिंदे साहेब यांचं मनोगत या ठिकाणी आपल्याला ऐकायचं आहे. जरा जोरदार प्राध्यापक विलास शिंदे साहेब यांच्यासाठी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.